Welcome student, let us start practice set 4.2 of chapter number 4 geometric constructions. Question number 1, construct tangent to a circle with center P and radius 3.2 cm at any point M on it. सर्कलला टँजंट काढण्याची कन्स्ट्रक्शन या ठिकाणी करायची आहे. सर्कलवर एम पॉईंट घेऊन रेडियस 3.2 सेंटीमीटर आणि सेंटर पी. लेट फर्स्ट ड्रॉ द सर्कल विथ सेंटर पी अँड रेडियस 3.2. फर्स्ट ड्रॉ द सर्कल with radius 3.2 centimeter. This is the radius 3.2 centimeter and circle of center P. म्हणजे पहिल्यांदा 3.2 सेंटीमीटर रेडियस घेऊन सर्कल ड्रॉ करा. देन टेक एनी पॉईंट M ऑन इट. या सर्कलवरती एम हा एक कोणताही कुठेही पॉईंट घ्या. सपोज दिस इज पॉईंट एम. नाव ड्रॉ द रे पी एम. हा रे ड्रॉ करून घ्या. आता पॉईंट एममधनं टँजंट ड्रॉ करायची. त्यासाठी पॉईंट एममधून जाणारा परपेंडिक्युलर ड्रॉ करावा लागेल. सो एम इज द सेंटर. टेक ए सुटेबल डिस्टन्स. योग्य असं कोणतंही डिस्टन्स घ्या. एम हा सेंटर घ्या अँड ड्रॉ द आर्क ऑन द रे ऑन बोथ साईड्स ऑफ एम. एमच्या या दोन्ही साईडला रेवर इंटरसेक्ट करणारे आर्क काढा. हे आर्क रेला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झालेले आहेत त्या दोन पॉईंटच्या दरम्यान जे डिस्टन्स आले त्याच्या ग्रेटर दॅन हाफ डिस्टन्स घ्या. पहा सेंटर कुठे घेतलेला आहे. हा इंटरसेक्शन पॉईंट. याच्या ग्रेटर दॅन हाफ डिस्टन्स घ्या अँड ड्रॉ द आर्क्स ऑन बोथ साइड्स ऑफ दिस रे. नाव डू नॉट चेंज द डिस्टन्स अँड नाव टेक this intersection point is the center and draw the arcs that intersects the previous arcs. अगोदर काढलेल्या आर्कला इंटरसेक्ट होणारे आर्क्स काढा. नाव जॉईन धिस इंटरसेक्शन पॉइंट्स. Suppose this is line L. Now this line L is perpendicular at point M. Therefore it is a tangent of a circle. Tangent कशाला म्हणतात पहा. आपली प्रॉपर्टी माहीत आहे आपल्याला. The radius, a line which is perpendicular to the radius at its outer end is the tangent of a circle. किंवा सर्कल आणि लाईनमध्ये एकच पॉईंट कॉमन असेल तर ती लाईन या सर्कलची टँजंट असते. अशा प्रकारे सर्कलला टँजंट काढता येते. नाव क्वेश्चन नंबर 2, ड्रॉ अ सर्कल. क्वेश्चन नंबर 3 आहे, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट विदाउट युझिंग सेंटर. आता या ठिकाणी सर्कलला जी टँजंट काढायची आहे ती विदाऊट युझिंग सेंटर, म्हणजे सेंटरचा यूज न करता या ठिकाणी टँजंट काढण्याची कन्स्ट्रक्शन करायची आहे. सो फर्स्ट ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6. सो ड्रॉ द सर्कल ऑफ रेडियस 3.6. द रेडियस इज 3.6 centimeter.
Now take any point on it. Suppose this point is point A. Now take second another point on the circle B and third point also C. Now draw the chord AB, also draw the chord BC. Therefore the angle ABC is inscribed angle in arc ABC. अशा प्रकारे हा इन्स्क्राइब्ड अँगल काढून घ्या. त्याचप्रमाणे ए आणि सी हे पॉईंट जॉईन करा. आता ए मधनं आपल्याला सर्कलला टँजंट काढायचे आहे पहा. त्यासाठी बी जवळ ज्या मेझरचा अँगल तयार झालेला आहे तेवढ्याच मेझरचा अँगल ए जवळ तयार करायचा आहे. म्हणजेच हे दोन कॉन्ग्रुएंट अँगल्स काढायचे आहेत. मग त्यासाठी प्रोसिजर काय आहे? टेक अ सुटेबल डिस्टन्स इन कंपास. कोणतंही योग्य असं डिस्टन्स घ्या. नाव बी इज द सेंटर अँड ड्रॉ द आर्क दॅट इंटरसेक्ट कॉर्ड बी सी अँड बी ए. या दोन्ही कॉर्ड इंटरसेक्ट होतील असा आर्क काढा. नाव डू नॉट चेंज द डिस्टन्स. हेच डिस्टन्स सेम ठेवा. ए इज द सेंटर. ए हा सेंटर घ्या अँड ड्रॉ द आर्क दॅट इंटरसेक्ट सेगमेंट ए सी. असा आर्क काढा डिस्टन्स चेंज न करता. आता बी हा जो अँगल आहे सी बी ए त्याच मापाचा अँगल पॉईंट ए जवळ करून घ्यायचा आहे. त्यासाठी बघा हा जो फर्स्ट आर्क काढला होता तो या दोन सेगमेंटला किंवा कॉर्डला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झालेला आहे त्या दोन पॉईंटच्या दरम्यान जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स घ्यायचं एक्झॅक्टली. हे डिस्टन्स घ्या पहा. आणि हे डिस्टन्स घेतल्यानंतर हा दुसरा आर्क ए सीला या ठिकाणी इंटरसेक्ट झाला होता तो सेंटर घ्या आणि त्या आर्कला इंटरसेक्ट होणारा सेकंड आर्क काढा. अशा प्रकारे हा सेकंड आर्क काढा पहा. आणि हे दोन आर्कचा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे तो पॉईंट आणि ए पॉईंट जॉईन करून घ्या. हे पॉईंट जॉईन केल्यानंतर जी लाईन येते ती लाईन ही या सर्कलची टँजंट आहे ए पॉईंटजवळ. विदाऊट युझिंग सेंटर टँजंट काढताना अशी प्रोसिजर करावी लागते. आता या ठिकाणी अँगल बी आणि अँगल ए हे कॉन्ग्रुएंट अँगल्स आहेत. आता हा इन्स्क्राइब्ड अँगल त्याचं मेझर असतं या आर्कच्या हाफ आणि ही टँजंट आणि सेकंड या ठिकाणी जो अँगल तयार झाला आहे त्याचंही मेजर असतं या आर्कच्या हाफ. ही टँजंट तयार होते पहा. नाव क्वेश्चन नंबर 3 इज ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.3 centimeter. Draw a chord PQ of length 6.6 centimeter. Draw tangents to the circle at points P and Q. Write your observation about the tangents. आता पहिल्यांदा या क्वेश्चनमध्ये सर्कल ऑफ रेडियस 3.3 centimeter. सो फर्स्ट ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.3 centimeter. This is the radius 3.3 centimeter. Suppose O is the center of circle. सेंटर या ठिकाणी आपल्याला सांगितलं नाही. ओ सेंटर घेऊया. देन ड्रॉ अ कॉर्ड पी क्यू ऑफ लेंथ 6.6 centimeter. आता आपल्याला कॉर्ड पी क्यू 6.6 centimeter घ्यायची आहे पहा. सो टेक a distance 6.6 centimeter. सिक्स पॉईंट सिक्स म्हणजे 3.3 रेडियस आहे त्याच्याबरोबर हे डायमीटर येईल पहा 6.6. नाव टेक पॉईंट पी ऑन ए सर्कल. पी हा any point on the circle
P is the center and the distance is 6.6, and draw the arc that intersect the circle. Then we get this intersection point Q. Draw these 2 points. This is the intersection point Q. A Q intersection point आहे या ठिकाणी. आता P आणि Q हे जे दोन पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला टँजन्स ड्रॉ करायचे आहेत. देअरफॉर ड्रॉ फर्स्ट रे OP आणि P पॉईंट जवळ परपेंडिक्युलर काढा. सो फर्स्ट P इज द सेंटर, टेक ए suitable distance, कोणते अंतर घ्या. ड्रॉ द आर्क्स that intersects this ray OP on both sides of P. P च्या दोन्ही बाजूला एरो रे OP इंटरसेक्ट होईल अशा प्रकारे आर्क्स काढा. हे दोन आर्क ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झालेले आहेत त्या पॉईंटच्या दरम्यान जे डिस्टन्स आले त्याच्या ग्रेटर दॅन हाफ डिस्टन्स घ्या आणि ड्रॉ द आर्क्स ऑन बोथ साइड्स ऑफ रे OP. नाउ टेक द सेम डिस्टन्स, चेंज करू नका डिस्टन्स. नाउ O इज द सेंटर अँड ड्रॉ द आर्क्स that intersect the previous arcs and draw the intersection point of these arcs. This is the tangent at point P. Now also draw the tangent at point Q. So first draw रे OQ. हा रे OQ ड्रॉ करून घ्या. दिस पॉइंट इज पॉइंट Q. देन टेक ए सुटेबल डिस्टन्स. Q इज द सेंटर अँड ड्रॉ द आर्क ऑन बोथ साइड्स ऑफ Q. Qच्या दोन्ही बाजूला रे OQ वरती आर्क्स काढा. आता हे जे डिस्टन्स आले दोन आर्कच्या दरम्यान त्याच्या ग्रेटर दॅन हाफ डिस्टन्स घ्या and draw the arcs on both sides of ray OQ. रे OQ च्या दोन्ही बाजूला हे आर्क्स ड्रॉ करा. नाउ दिस इज सेंटर, डू नॉट चेंज द डिस्टन्स and draw the arcs that intersect the previous arcs. Then join these intersection points of arcs. We get the tangents at point Q. अशा प्रकारे P जवळ एक टँजंट्स आणि Q जवळ एक टँजंट्स अशा दोन टँजंट्स वेगवेगळ्या पॉईंट जवळ काढलेले आहेत, ड्रॉ करता येतात. आणि काय सांगितलेलं आहे, राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट द टँजंट्स. आता या ठिकाणी टँजंट्स म्हणजेच परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट इट आउटर एंड. दिस इज ऑल्सो परपेंडिक्युलर ॲट पॉईंट Q. These two tangents are parallel tangents, therefore write observation. Tangents to the circle at points P and Q are parallel. आपल्याला ऑब्झर्वेशन लिहा असं
क्वेश्चनमध्ये आहे, त्यामुळे ऑब्झर्वेशन लिहायचं आहे. पहा, दोन टँजंट्स पॅरलल होतील. या ठिकाणी 90 डिग्री अँगल, या ठिकाणी 90 डिग्री अँगल, हा डायमीटर होईल.